नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं सुनीताज किचनमध्ये. चला तर मग भोगीची भाजी बनवण्यासाठी साहित्य बघूयात. गाजर, वालपापडी, वाटाणा, वांगी, बटाटा आणि डाळी सोलून घेतलेले आपण हरभरा, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा आणि लसूण आणि तीळ घेतलेले 2 चमच मी. वांगा आणि बटाटे मी पाण्यात टाकून घेणार आहे, जेणेकरून ते काळं नाही पडणार. चला तर मग मी इकडे एक पॅन घेतलेला आहे. तेल टाकून घेणार आहे 2 चमच त्यामध्ये. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरच आपल्याला भाजी बनवायची आहे, जेणेकरून आपली भाजी एकदम कडक तडका बसल्यानंतर टेस्ट छान होईल. लसणाची पेस्ट, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मी. कांदा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकते मध्ये. आता यात आपण कोथिंबीर टाकलेली. आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या मिक्स करून परतणार आहोत मंद आचेवर. मिक्स भाजी म्हणल्यावर भोगीची भाजी म्हणल्यावर सगळे मिक्स व्हेजिटेबल येणार, त्यामध्ये सगळ्या मिक्स भाज्या येणार. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जी भाजी आवडते ते इथे वापरू शकता. वालाची शेंगा, गाजर, बटाटा आणि वांगा मी पाण्यात टाकलेले होते, म्हणून त्यामुळे काळा पडलेला नाही. आपलं पांढरा शुभ्र जशाच तसं राहिलेलं आहे. वाटाणा आणि हरभरा टाकून घेते. त्याला आपल्याला असंच परतत राहायचं आहे. एक 5 मिनिट असंच परतायचं आहे आपल्याला तेलामध्ये. याला मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले सगळ्या भाज्या पटकन मऊ होतील, शिजल्या जातील पटकन. मसाला टाकून घेते मी इथं. 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आपला किचन किंग मसाला आणि हळदी पावडर टाकलेली आहे. तीळ टाकून घ्यायचं आहे. तीळ भाजून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला जेवण करते वेळेस आपल्या दाताखाली तीळ लागले ना, खूप टेस्टी भाजी लागते. त्यामुळे तीळ भाजूनच घ्यायचे आहेत. आणि आपण बाजरीची भाकरी करते वेळेस सुद्धा भाकरीला भाजूनच तीळ लावायचे. गूळ टाकते थोडेसे. भुगीची भाजी म्हणल्यावर तीळ आणि गूळ तर जाणारच मध्ये. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर आणि भाजी किती मस्त दिसते. चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी. एक वेळेस तुम्ही नक्की बनवून पहा अशा पद्धतीने भाजी. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी बनवता तेही मला नक्की सांगा कमेंट करून. थोडंसं 1 कपभर पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता, पण शक्यतो सुकी भाजी छान लागते हे. आणि सुवासिनींना द्यायची पण असते, त्यामुळे सुकी भाजी आणि भाकरी मी तर देत असते भोगीच्या दिवशी. 2 किंवा 5 बायका अशा शेंगदाण्याचं हे कूट टाकून घेते. वरती आपल्याला ताट ठेवून द्यायचं आहे. बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. चला तर मग मी बाजरीची भाकरी आणि भाजी सुवासिनीला द्यायला घेते.
मी भाकरी अगोदरच करून घेतलेली होती, तीळ लावून बाजरीच्या भाकरी. अशा प्रकारे आमच्याकडे भोगीची भाजी बनवतात. तुमच्या इकडे कशी बनवतात ते मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चॅनलला थँक्यू. सबस्क्राईब बाय आणि बाय. नवीन भेटूया असेल तर असं दुसऱ्या